चांगलं वाटतंय. होते ना पैसे म्हणा एवढ्या वेळेस तरी. नानाच्या हातात दिल्यापासून नाना काही करायला लागलेत. पिरू करतीन काही करतीन. चला आपल्याला काय 1-2 दिवस थांबायचे, जायचं निघून. संदीप कधी आला नाही माहिती. जाऊ दे, बोलतच नाही. अय ऐश्वर्याय, अरे इथं उभा राहिलेलं एवढं पण दिसना काय तुला? काय हो? काय बोल, मला टाइम झालाय. आणि कुठं झालाय टाइम? कुठं जायचंय तुला असं? घरी जायचंय मला. काय घरी? काय घरी म्हणजे? अरे मग माणूस उभा राहिलंय, बोलायचं. बोलायचं आपल्याला नंतर बोलायला. काय बोल पटकन चल. असं पटकन बोलून होईन का? पण काय आहे? अरे मग बोलायचं काहीतरी. आली क्लास वरून, आता राहिलोय बाबा, आलोय मी पण 1-2 दिवस गावाला. ते दिलंय सोडून की लगेच मामाची पोरगी म्हणून काही पण का? बरं ठीक आहे. कधी आला काय तू? काय झालं रुसायला तुला? काय झालं? काय नाही झालं. आणि मग काय कुठं काय झालं? बोल ना पटपट, मला टाइम होतोय परत. जा, एवढा तुला टाइम होतो, जा बरं तू घरी जा. खूप काम आहे तुला. गायांचं काय शेण काढायचंय तुला. जसं काय घरी जाऊन आता लय कामच करणार आहे तू. माहिती तुला तर तेवढंच लागतं ओली. काय मग थोडं काय बोलायला लागलं की मी लगेच जा घरी जा घरी. मागच्या टाइमिंगला पण तू तसंच म्हणला. चांगला आम्ही पुण्याला आलो होतो ना सगळेजण. हा मग बोलला का माझ्याशी तू? तेव्हा बिझी होतो मी. हा, स्वतः बिझी असतं लगेच. म्हणजे आम्ही बिझी राहिले की लगेच आम्ही मोठी माणसं, लगेच कामावाली माणसं आहे ना. अरे मग तेच सांगतोय. आता चालली मग, आता बोलाय काय होतं का तुला? मग त्या दिवशी तू नाही बोलला माझ्यासोबत. अच्छा, म्हणजे तो राग आता काढायचा का इथं? मग तू जसं वागल तसं मी पण वागन. अच्छा, अजून? हा, अजून एवढंच येतं तुला, अजून आणि बिजून. बरं एक सांग मला, मी त्या दिवशी बोलले नाही तू सोबत. मी नाही बोलले, तूच माझ्यासोबत बोलला नाही. कोण बोलला नाही बरं? मग जाऊ दे ना, आता का धरून बसती ती? हा नाही धरून आलंय गावाकडे माणूस शांत, यायचं मला, या मला वगैरे चहा प्यायला. तसलं काय दिलंय सोडून? तुला चहाला बिला बोलवतो. बरं तू आला म्हणला का बाई मी आलोय, ये मग घरी चहा प्यायला. नको, इथं आमच्या घरी लय राडा होता तू आल्यावर. हा ना, हा, हे असंच आहे मग तुझं. त्यापेक्षा तू तिकडे बोलव ना. एवढं काय सोपं आहे? काय नाही, मीच घरी येते. नको नको बाई, राडा नको घरी येऊन. हा ना, मला माहिती तुला हेच पाहिजे. मी तुझ्या घरी आली नाही पाहिजे, मी माझ्या तिकडेच राहिली पाहिजे. अरे मग मी सांगा ना, मग मामाचे चाललोय म्हणून. तू इकडे आलं की यांना काय होतं मला नाही कळत. काय होतं आता, मी काय करू, तेच विषय काढतात सारखं सारखं. मग कधी ठरलंय? काय? अरे तेच. हा असंच बोल तू. हा, मंद नाही तर. आता अजून माझी क्लास राहिली, क्लास झाली की मग करू. परत म्हणशील मला MPSC करायची, UPSC करायची, असं नको. नाही करायची MPSC नाही, UPSC. कर ना, सगळं कर, पण माझा पण विचार करते. बरं आता बघू, आता तसं काय म्हणताय नानन ते. मग विषय झाला का त्या मग? नाना बिनाचा नको काढू माझ्यापाशी, आधीच सांगतोय. निर्णय तुझ्या हातात आहे, तू घे. अरे मी कस काय निर्णय घेऊ? पहिलेच म्हणजे तुझ्याकडे आलं तर पहिले तू बोलत नाही, तो विषय लांबच. आणि गावाला तर किती 6-7 महिन्यातून एकदा दोनदा येतो फक्त. अरे मी तुझ्याबरोबर बोलतो एवढं माहिती आहे ना तुला, का नाही बोलत आहे? माणसं असल्यावर जरा थोडं हे करतो ना मी. माणसं असलो एकट्यात बरं बोलायला जमतं तुला. बरं आता काय जायची घरी का? बोलायचं अजून इथंच? अजून. जा घरी, येतो मी, जरा चहा बी पाच मला त्यावेळेस आल्यावर. बरं ठीक आहे. नक्की आणि हे बघ माझ्यासोबत नीट बोलायचं बरं का? हा डन. ठीक आहे, तरच मी त्याशी लग्न करणार, नाही तर मी नाही करणार. मग काय दुसरा बघितलाय काय कुठं? नाही बघितलं अजून, मला नाही कोण भेटला. नाही त्याच्यावर बस तू. मामाकडेच येतो, थांब जरा, तुला एकदा इंडिकेटर लावतो तू. हा तू पहिले घरी बोल आपल्या लग्नाचं. मग व्यवस्थित. बरं चल येऊ का? हा ये. बरं ये चहा ती प्यायला. रुसायचं नाही बरं, तसला आधीच सांगतोय. बरं नाही रुस, चहा प्यायला ये मग. हा जा, ठीक. ठीक आहे. थोडी डोक्यात मंद आहे बरं का तू, पण किती केलं तरी. कधी अक्कल येते येऊ तुला? अजून तर नाही आली, पण जाऊ दे, शिकवीन मी आल्या माझ्याकडं.